ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत। किशोरीताई, लोकसभेला फटका बसल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेने आपली भूमिका बदललेली आहे। कडवट हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारी शिवसेना किंवा तसा दावा करणारी शिंदेंची शिवसेना आता मुस्लिमांना बुरखे वाटू लागलेली आहे। याआधी ठाकरेंवरती आरोप केलेले आहेत की ते मुस्लिमांचं लांगून चालन करतायत, मात्र आता शिंदे देखील तेच करताना पाहायला मिळतात। काय तुमची प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया तीच असेल, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण राही कोरडे पाषाण, असा आव जो आणतोय हा आव आता लोकांना कळलेला आहे। मुळामध्ये ज्यावेळेला अरविंद सावंत आमचे जिंकले तेव्हा आमच्यावर असे प्रचंड आरोप केले की फक्त मुसलमानांचीच मतं पडली। मुळामध्ये जे मुस्लिम आहेत, आम्ही आजही मानतो की ते देशाचे नागरिक आहेत, त्यांना बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला तो अधिकार आहे, त्यांना चॉईस करण्याचा तो अधिकार आहे। याचा अर्थ त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्यावेळेला घेतला। मग आता शिंदेना हे कसं चालतंय की यामिनी जाधव बुरखे वाटत फिरतायत। मला वाटतं ज्या पद्धतीने सांगायचं एक आणि करायचं एक, हे गेल्या 2.5-3 वर्षात हे राज्यात दिसतंय। त्यामुळे मुसलमानांबरोबर चांगलपणा कोण करतोय, त्यांना मतदान मिळवण्यासाठी यांचं काय चाललंय, का करताय आता तुम्ही? प्युअर तुम्ही हिंदू आहात ना असं तुम्हाला वाटतं ना? आम्ही नाही तसं कधी मानलं। आम्ही कायम सांगत आलेलो आहे, तो देशाला मानतो, भारतीय देशाचा नागरिक आहे, जो महाराष्ट्रामध्ये राहतो, जो मुंबईत राहतो, तो कोणीही असू दे, कुठल्या जाती पंथ धर्माचा असू दे, तो आमचा आहे आणि हे बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे। पण आज तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करताय आणि सगळ्या गोष्टीला हरताळ फासताय। काय तुम्हाला आता गरज वाटली बुरखे वाटायची? त्यामुळे दाखवायचं एक, वागायचं एक आणि करायचं तर त्याच्यापेक्षा वेगळं। आणि हे लोकांनी आता महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलंय, भायखळ्याच्या जनतेने तर पक्क ओळखलंय, म्हणून यांना 46,000 मतांनी मागे ठेवलंय भायखळ्यात। त्यामुळे किशोरीताई, मात्र याच शिंदेंच्या शिवसेनेनं वोट जिहादचा आरोप केलेला होता। मुस्लिमांनी मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये वोट जिहाद केला आणि ठाकरेंना मतदान केलं। आता हीच शिवसेना कुठेतरी मुस्लिमांना आपल्याकडे वळवण्याचा, मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न करते। हो, ते बरं झालं तुम्हीच म्हणताय। मुळामध्ये वोट जिहादवर पण आमचा, म्हणजे माझा वैयक्तिक सांगते, जे आता अत्याचार घडतायत ते फक्त काय मुस्लिमांकडनंच नाही तर सगळ्यांकडनं करतायत। विकृतीला विरोधक करायला पाहिजे। हा वोट जिहाद वगैरे जास्तीत जास्त भाजपने चालवलेलं, भाजपच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी लोक, त्यांच्याकडनं सगळं मिळवून घेतलंय आणि आता त्यांनाही टांगा देत आहेत म्हणा। त्यामुळे फक्त दाखवायचं एक, करायचं एक, वागायचं एक। आणि यामिनी जाधव किंवा यशवंत जाधव बद्दल मी का बोलावं, कारण पूर्ण तुमचं चॅनल, सगळ्या चॅनलवर त्यांच्या चांगल्या गोष्टी काय ज्या त्यांनी केल्या। किशोरीताई, मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतोय। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत, तुम्ही देखील सोबत राहा। प्रवीण दरेकर जी, महायुतीचं नेमकं काय चाललेलं आहे? कडवट हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारे 2 पक्ष, तुम्ही म्हणता हिंदुत्ववाद आमचाच आहे, ठाकरे मात्र मुस्लिमांचं लांगून चालन करतायत, मात्र आता तुमचाच मित्रपक्ष असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव या मुस्लिमांना बुरखे वाटताना पाहायला मिळत आहेत। काय प्रतिक्रिया तुमची? एक लक्षात ठेवा, महायुती म्हणून एक भूमिका त्या ठिकाणी असते आणि प्रत्येक पक्षाची आपली भूमिका असते आणि तो आमदार त्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा वेगळी भूमिका घेत असतो। आता अशा प्रकारचं कार्यक्रम किंवा उपक्रम आता महायुती म्हणून त्या ठिकाणी युतीनं त्यांना दिलेला नाही किंवा भारतीय जनता पार्टीचा या कार्यक्रमाशी कुठल्याही प्रकारचा संबंध त्या ठिकाणी काय असायचं कारण नाही। आता भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत भूमिका म्हणाल तर अशा गोष्टींचं आम्ही समर्थन करत नाही, करण्याचा प्रश्न उद्भवत नाही। मतांसाठी काही करायचं आणि आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकेला तिलांजली द्यायची, हे भारतीय जनता पार्टी काल झालं नाही, आज होणार नाही आणि उद्याही होणार नाही। नक्कीच प्रवीण दरेकरजी, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत। किशोरीजी, प्रवीण विधान परिषदच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात भारतीय जनता पार्टीने मुसलमानांची मतं घेतली,
मुलामध्ये ठीक आहे, मी प्रवीण दादाची मतं अडचण घेतली, समजू मतांसाठी शकते. लांगुल चालन केलं नाही, जाऊन नाही पाया नाही पडलो नाही नाही बघा दादा किंवा त्याच्यासाठी वेगळ्या आता काही हे कुठल्या पाया नाही, हे त्यांना category बेनिफिट चालली दिले आहे. नाहीत. ही पाया नाही, तुम्ही तर category कुर्नुसात चालली आहे. घातला त्या ठिकाणी. हे बघा तुम्ही व्हिडिओ बघा हिरव्या दादा. मिरवणुकीमध्ये जयघोष ही- करताना त्या ठिकाणी दिसलेला कॅटेगरी चालली आहे. त्याच्यामुळे आणि बोर्ड आम्हाला दुसऱ्याकडे तुम्ही एक जर दाखवताना म्हणताय, आपण काय केलंय तुम्ही लोकसभेत पण त्याच हे टोपलीत महाराष्ट्रातल्या येऊन बसलात. जनतेनं पाहिलेलं आहे. तुम्ही सुद्धा आणि तुम्ही त्याचं ह्याच उत्तर आता टोपलीत हिंदुत्ववादी जनता देईल त्यामुळे विधानसभेला. हिंदू आणि मुस्लिम करण्यापेक्षा सगळ्यांच्या हिताचं बघा, नोकरा हिंदू धंदे हृदय बघा, सम्राट हे बाळासाहेब सगळं ठाकरेंचं करा. जनाब मी बाळासाहेब नाही कसं म्हणत झालं की हिंदूंमध्येच गरीब आहे, त्यांना ज्या बाळासाहेबांचं मुसलमानांमध्ये नाव पण घेऊन गरीब आपण त्या आहे. ठिकाणी चालतो, त्यांच्या हिताचं हिंदू बघायला हृदय पाहिजे. सम्राटवरनं जनाब आणि ते बाळासाहेब नाटकं कशी जी पोचलो करताय तुम्ही, आपण हिंदू मुस्लिम याचं हिंदू उत्तर देता मुस्लिम, येईल. तर तुमच्या आमदारकीला सांगा आता. पडल्यानंतर कळलं का की हे ते शिंदे साहेब काय बुरखे बिरखे सांगायचं ते वाचण्याचं. सांगितलं, आम्ही घटक पक्ष म्हणून नक्कीच सांगू. त्यामुळे हा तुम्ही जे काय कराल ते तेवढं योग्य, दुसरं काय कराल ते अयोग्य. ही भूमिका दादा तुमची असता कामा नये. प्रवीण दरेकरजी, मात्र तुम्हाला असं नाही वाटत का की तुमच्या मतदारांपर्यंत हा चुकीचा संदेश पोहोचवला जातोय? एका बाजूला तुम्ही भूमिका वेगळी मांडताय, टीका वेगळ्या प्रकारे करताय ठाकरेंच्या शिवसेनेवरती, आणि आता तुमच्याच मित्र पक्षाचे आमदार एक वेगळी भूमिका घेत आहेत. मला वाटतं पहिलं मी जे काय बोललो त्याचा तुम्ही संदर्भ कुठेच चर्चेत घेत नाही की महायुती म्हणून अशा प्रकारचं लांगोल चालून करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. महायुतीची ती भूमिका नाही. प्रत्येक पक्षाची आपली आयडियोलॉजी आहे आणि काही विशिष्ट मुद्द्यांवर, विकासावर त्या ठिकाणी आम्ही महायुती म्हणून एकत्रित आलेलो आहोत. कुठला विकास होतोय पवार यांनी दादा? सुद्धा कुठला विकास सांगितलेलं आहे होतोय? की आम्ही पुरोगामी विचारसरणीचे आहोत. त्यांच्या काही भूमिका या महायुतीत त्या ठिकाणी चालत नाहीत, एकरूप होत नाहीत. त्याच्यामुळे तिन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पुरतं सांगायचं ते मी सांगितलेलं आहे ना. त्याच्यामुळे फिरून फिरून आपण हे चालणार का ते चालणार का हीच का भूमिका, मला वाटतं असं बोलणं चुकीचं आहे. ज्यांनी या ठिकाणी कुर्निसात घातला त्यांना आम्ही काय बोलत नाही. आता या ठिकाणी ते विचार, याची प्रतिक्रिया तुम्ही यामिनी जाधवनच विचारा, ते स्पष्टीकरण देतील ना. ज्यांच्याशी त्याला किशोरीताईंना आमच्या तिथे निवडणूक लढायची आहे असं मला समजतं. त्याच्यामुळे यामिनी जाधवचं जे काय मिळेल निवडणूक त्याच्यावर लढणार लक्ष हो. त्यांचं बारीक नक्की आहे लढणार. आणि त्याचा ढोल आणि पेटवण्याचं जिंकणार काम पण. तर किशोरीताई आमच्या त्या वस्ताद आहेत त्याच्यामध्ये. नाही, मी फक्त माझी मागणी केली आहे. माझा पक्षप्रमुख ठरवेल. मला नाही दिलं आणि दुसऱ्याला दिलं तर मी त्याला जिंकून आणेन, ही आमची भूमिका आहे. नाही, प्रश्न असा आहे, तुम्ही काँग्रेस बरोबर जाताना जी भूमिका घेतली, बाळासाहेबांचं जनाब झालं, यावर आपलं काय तरी मत? दादा तुमच्या मिरवणुका झाल्या नाहीत ऐका दादा, जिंकल्यानंतर, आता काय ऐका. जिंकल्यानंतर मिरवणुका झाल्या नाहीत तर त्या मिरवणुकीत हिरवे झेंडे नाचायला लागले. नाही म्हणजे तुम्ही आम्हाला किती मतं आता पण काही म्हणा, पाहिजे, तुम्हाला झेंडे या पण गोष्टीवर नको. जनता स्वीकारणार असं नाही. दुटप्पी भूमिका ताई नाही चालत. नाही, आमची दुटप्पी कधीच नव्हती. दादा ऐका, तर म्हणजे एखाद्या बाईला 9 महिन्यांनी बाळ जन्माला येतं, त्याचं नाव विकास असू शकतं. 14 वर्ष झालं ते बाळ जन्मालाच येत नाही, तो विकास कुठे आहे असा प्रश्न लोकांना पडलाय. ताई, विकास तुमच्याकडे मी मालिका लावतो विकासाची. मुंबई बदलताना दिसते. 25-30 वर्ष मुंबईवर राज्य केलं. आता मुंबई बदलते. जरा कोस्टल रोडने जा, जरा फ्रीवेने जा, अटल सेतूवरनं जा, रस्ते मोकळे होत आहेत, मुंबई डेव्हलप होते. मुंबईकर आता विधानसभेला रिझल्ट देतील तेव्हा कळेल तुम्हाला ताई. विकास बाळ जन्माला आलंय की बाळ आता तंदुरुस्त होतंय. बरोबर. आम्ही आता ते याला बघू विधानसभेला. हा, आणि दादा तुम्हाला खरंच सांगते, तुम्ही आता आपण या पुढारी चॅनलवरच भेटतोय. महाराष्ट्राचं जे दालन आहे, आपण स्मृती दालन, ज्यांनी बलिदान दिलं, त्या दालनाची अवस्था बघा. तुम्ही फुटपाथवर खूप चांगलं केलं, तो जाणाऱ्या येणाऱ्यांना अडचणी करून खूप चांगलं आहे. पण दालन आपल्याला काय स्वच्छ सुंदर ठीकठाक पाहिजे, आपण सरकारकडे द्या. तुमच्या वतीनं मी पाठपुरावा करेन. मला आपण काय केलं 25 वर्षांनी, आता गेल्या 25 वर्षांच्या गेली 20 वर्ष तुम्ही आमच्या बरोबर होता. देवेंद्रजींनी 5 वर्ष काय केलं, मधला 28 वर्ष काही नाही केलं, तुम्ही काही नाही केलं, वाया गेला. समान वाटेकरी होता तुम्ही 20 वर्ष. गेली 5 वर्ष नसाल तुम्ही.
पण गेली 20 वर्ष तुम्ही आमच्याबरोबर समान वाटेकरी होतात. सगळ्या बाबतीत मला तुम्ही तरी समान जवळ- वाटेकरी किशोरीताई होतात. किशोरीताई आणि आम्ही काही प्रवीणजी नाही केलं, तुमच्या पण तुम्ही दोघांच्याही नाही केलं. भूमिका कळलेल्या आहेत. मला धन्यवाद तुम्ही मी तुमच्या पुढारी सोबत न्यूजशी आहे. बातचीत केल्याबद्दल. त्याच्यामुळे